या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री आज जेनझींसोबत नागपूरमध्ये संवाद साधणार आहेत। तरुण तरुणींसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। जेनझींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तरं देणार आहेत। काल पुण्यात झालेला छात्रों की गूंज या कार्यक्रमानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेनझींबरोबर संवाद साधतील। नागपूरमधून हा संवाद साधला जाणार आहे। पुढल्या महत्वाच्या बातमीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकणमध्ये आहेत। चाकण एमआयडीसी मध्ये जाणार आहेत। दुपारी 3:30 वाजता चाकण एमआयडीसी मध्ये जाऊन उद्योजकांची भेट घेतील। उद्योजकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या जाणार आहेत। तिथे अमोल कोल्हेंचं आणि बाबाजी काळेंचं मनापासून कौतुक केलं की ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाचे राजकारण करतात लोक, ते बाजूला ठेवून ते आमच्या मिटिंगला आले। शिंदेसाहेब ऑनलाईन होते। 2.25 तास शिंदेसाहेबांनी ती मिटिंग चालवली। आज सगळीकडे चाकणमध्ये कामं सुरू आहेत। आणि अजून एक तुम्हाला समाधानाची बाब सांगतो की आता इथून जाऊन जे बाहेर बोललो, मला माननीय डीसीएम साहेबांचा निरोप होता, चाकणला येत आहे, त्याच्यामुळे मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करावे आणि चाकणला पोहोचवावे असे त्यांचे निर्देश होते। पण जर उपमुख्यमंत्री 4 दिवसात तिथं पोहोचतायत, चाकणबद्दल सगळ्यांना आत्मीयता आहेच ना। एमआयडीसी या ठिकाणी उद्योजकांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। खड्ड्यांचा मुद्दा, स्वच्छतेचा मुद्दा, सुरक्षतेचा मुद्दा, या सगळ्या अनुषंगाने उद्योजकांनी मध्यंतरीच्या काळात पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती। वळूया पुढल्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेचं आज तिरंगा आंदोलन आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे। मुंबईतील मैदानांच्या आरक्षणावरून आदित्य ठाकरे आक्रमक होताना दिसत आहेत। नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यावर शासनाचा भर आहे। वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही यंत्रणा आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून मान्यता आहे। प्रलंबित मान्यता तात्काळ देण्याचे बावनकुळे यांचे निर्देश आहेत। नंदुरबारची बातमी आहे। नंदुरबारमध्ये भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक पार पडली आहे। चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासंदर्भात या बैठकीअंतर्गत निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे। हा माझा पहिला दौरा मी उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केलेला आहे। माझ्यासोबत सगळ्या माझ्या सहकारी आहेत आणि वेगळे जळगावपासून आम्ही या दौऱ्याची सुरुवात केली। आज मी या ठिकाणी नंदुरबारला आहे। कालही मी बऱ्याच महिला ज्या ठिकाणी काम करतायत, विविध शासकीय योजनेमधून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत, अशा महिलांची ना तुमचं नवापूर असेल किंवा अक्कलकुवा असेल, नंदुरबार असेल, अशा ठिकाणी मी त्या महिला उद्योजिका ज्या झालेल्या आहेत त्यांची मी भेट घेतली। मला खूप आनंद आहे। जे स्वप्न मोदीजींचं आहे, जे स्वप्न या महाराष्ट्राचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं आहे, ते करताना त्या ठिकाणी दिसतात। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन महिलांशी बोलून आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।